अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सांगलीत अनिल देवळेकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप। सांगलीत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करत तथाकथित बुवा अनिल देवळेकर व संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांना महाराष्ट्र संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की अनिल देवळेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह, चिथावणीखोर व द्वेषपूर्ण विधाने करत असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत। यापूर्वीही त्यांच्या विरोधात कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या पोस्ट व व्हिडिओमध्ये महाराष्ट्र संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी व प्रदेश उपाध्यक्ष दिग्विजय पाटील यांना लक्ष्य करून बदनामीकारक व धार्मिक द्वेष निर्माण करणारा मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित पोस्टमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा तसेच समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय दिग्विजय पाटील यांना उघडपणे धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला असून सोशल मीडिया पोस्टमुळे संबंधितांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सदर प्रकरणात धार्मिक तेढ निर्माण करणे, समाजात द्वेष पसरवणे, धमकी देणे, बदनामी करणे व शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी सोहेल इनामदार, जिल्हाध्यक्ष पूजा पाटील, महिला विभाग जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सनदी, जिल्हा संघटक सुहास बेलकर, जिल्हा उपाध्यक्ष ऋतुजा पाटील, सांगली शहराध्यक्ष महिला विभाग सद्दाम हुसेन मोमीन, अक्षय शहर सचिव मुदस्सर मुजावर, दाऊद मुजावर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। कोकरूड गावामधील अनिल देवळेकर नावाचा इसम अर्धवट अभ्यास असणारा, स्वतःला महाराज असे त्याने उपमा देणारा हा फोटू महाराज याने काही महिन्या अगोदर पासूनच हिंदू मुस्लिम समाजामध्ये जाणून बुजून तेढ निर्माण करणारे स्टेटमेंट द्यायचे। बारक्या बारक्या पोरांना आश्रम मध्ये चुकीच्या पद्धतीचं अभ्यास द्यायचं। या पद्धतीनं त्यानं आजपर्यंत कार्य केलेलं आहे। त्याच्या विरोधामध्ये आमच्या प्रदेश अध्यक्ष शाकीरभाई तांबोळी यांनी कोकरूड पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल करण्यासाठी गेला असता तिथं देवळेकर याच्या नावानं NCR दाखल केली आणि NCR दाखल केल्यानंतर या अनिल देवळेकर इसमने फेसबुक माध्यमातून शाकीरभाई तांबोळी, प्रदेश अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष दिग्विजय पाटील यांना हातपाय मोडण्याची, शिवी मारण्याची धमकी दिली। त्यांच्या विरोधामध्ये आज आम्ही SP कार्यालयामध्ये घुगे साहेबांना आमच्या सांगली शहर जिल्हा संघटनेच्या संघर्ष समिती संघटनेच्या माध्यमातून याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि याच्या नावाने FIR दाखल करावी आणि ह्या व्यक्तीने यानंतर कुठल्याही समाजाबद्दल विवादित स्टेटमेंट देता कामा नये याची दखल घ्यावी ही आम्ही आज इथं निवेदनच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। आम्ही महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही किशोर जोशी साहेबांना निवेदन दिलेले आहे। त्याचबरोबर त्यांनी दिग्विजय पाटीलला जी काही सोशल मीडियावर ओपन धमकी दिली आहे, हा जर भेट नसेल, पोलीस प्रशासनाला भेट नाही, नक्की याच्या मागे कुणाचा हात आहे। असं जर करत राहिलं तर मुस्लिम आणि हिंदू समाजात फार मोठं युद्ध चालू होईल। तर आपण सर्वांनी या नागरिकांनी पण दखल घेतली पाहिजे आणि या प्रभावामुळे कोकरूड गावातली 7 परिवार 7 तारखेला गाव सोडून चाललेले आहेत। प्रशासन याला उत्तर काय देणार? प्रशासन FIR दाखल करत नाही। हा कायदा NCR म्हणून त्यांनी आहे, कायद्यामध्ये NCR बसते असं सांगत आहे। FIR जर दाखल होत नसेल तर प्रॉब्लेम होऊन जाईल सर्वांना।